लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. काय म्हटले आदिती तटकरे यांनी? चला या व्हिडिओमध्ये पाहूया. ज्याही लाडक्या बहिणींचे मार्च, एप्रिलचे किंवा त्या व्यतिरिक्त हप्ते आले नसेल, त्यांना असं वाटत असेल की आपण या योजनेतून अपात्र झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण की त्यांनी सांगितलं आहे की या व्हिडिओमध्ये चला तर आदिती तटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून काय सांगितले ते या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणतेही अर्ज बाद करण्यात आलेले नाहीत. म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे सोशल मीडियावर अशा प्रकारे पाहता की 85 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, ते या ठिकाणी खोटी गोष्ट आहे. कारण की एवढ्या मोठ्या महिला या ठिकाणी अपात्र झाल्या नाहीत. परंतु कोणत्या महिला अपात्र झाल्या आहेत ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. पुढे त्या म्हणलेल्या आहे की या योजनेच्या पात्रता निकषापैकी वयांचे, त्याचप्रमाणे उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली. तसेच ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती RTO विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनेचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागाकडून निदर्शनास आली आहे. तसेच काही अर्जदारांनी विविध कालावधीत eKYC न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झालेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर का तुम्ही या ठिकाणी पात्र असून जर का तुम्हाला एकही हप्ता आला नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला घाबरण्याचे काही काम नाही. कारण की या ठिकाणी पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे आणि त्याचप्रमाणे पडताळणीसुद्धा चालू आहे. जर का तुम्ही पात्र असाल तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पैसे येतीलच, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. कारण की जर का तुम्ही कोण्या कारणास्तव eKYC राहिलेली असेल. परंतु या ठिकाणी आता कोणत्या महिला पात्र झालेल्या आहेत ते या ठिकाणी पाहूया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की तुम्ही ज्याही महिलांचे वयमर्यादा संपली त्या महिला अपात्र झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा म्हणजे 2.5 लाखाच्या वर असेल त्यासुद्धा या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी ज्या महिलांच्या नावाने 4 चाकी वाहन आहेत त्यासुद्धा या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. अशा प्रकारे काही महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या असून सर्वच महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या नाही आहेत. अशा प्रकारे त्यांनी अपात्रतेच्या अटी या ठिकाणी सांगितल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी समोर त्यांनी म्हटलेलं आहे की ज्याही अर्जदारांची eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांनी नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही या योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणाची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची ही ग्वाही त्यांनी दिलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही पात्र असूनही तुमचा जर का हप्ता थांबलेला असेल, तर त्यांनी सरळ सांगितलं आहे की महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. म्हणजे तुमचा हप्ता जर थांबला असेल, तुम्ही जर पात्र असाल, तुमच्या नावाने काही 4 चाकी वाहन नसेल किंवा तुमची वयोमर्यादा 65च्या 60च्या अंदर असेल, त्याचप्रमाणे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल, तर तुम्ही आणि तुमचा हप्ता थांबला असेल, तर तुम्ही संबंधित डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पंचायत समितीमध्ये डिपार्टमेंट असते महिला आणि बालविकासचं, त्या ठिकाणी जाऊन तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची तक्रार किंवा त्या ठिकाणी तुमची तक्रार त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की आमचे हप्ते आले नाही आहेत, आम्ही पात्र असूनसुद्धा. अशा प्रकारे यांनी ट्विट करून सांगितलेले आहे. त्यानंतर आपण समोर थोडक्यात वाचूया की त्यानं अजून पुढे काय म्हणाल्या. महाराष्ट्रातील एकही लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही, ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा काकी, अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सो लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले आहे की जर का तुम्ही पात्र असून जर का तुम्हाला हप्ता नशीब मिळाला तर या ठिकाणी नाराज होण्याचे कुठलेही काम नाही. त्यांनी सरळ सांगितले आहे की या कारणास्तव ह्या महिला अपात्र झाल्यात आणि ज्या महिला पात्र असून त्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल त्यांनासुद्धा या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. त्याची चौकशी आणि त्याची पडताळणी सुरू आहे. तरी पण तुम्हाला संबंधित महिला आणि बालविकासच्या ऑफिसला जाऊन तुम्ही तुमचे हप्ते आले नाहीत हे त्यांना सांगायचं आहे. सो लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. तर लाडक्या बहिणींनो, ज्याही लाडक्या बहिणीची अजूनपर्यंत एकही हप्ता आला नसेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.